नमस्कार मित्रांनो, मुंबई किराय चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण बनवलेली आहे मस्त अशी चमचमीत आणि टेस्टी आपली कारल्याची भाजी. कारल्याची भाजी ही एक भरपूर बेस्ट मेडिसिनल ऑप्शन आहे ज्यांना डायबिटीज असतं. तर ही भाजी आपण कशी बनवलेली आहे लज्जतदार तीच आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर सर्वप्रथम आपण काय घेतलेलं आहे, ही जी आहे मोठी कारली आपण मार्केटमधून फ्रेश अशी विकत आणलेली आहे. आणि आता हे कारलं बनवण्याची दोन पद्धती असतात. एक तर सुकं कारलं जे आपण आज बनवलेलं आहे, जे तुम्ही टिफिनलाही मस्त प्रकारे देऊ शकता, आणि रस्स्याचं कारलं. तर आज आपण बनवत आहोत सुकं कारलं. तर हे कारलं म्हटलं की हार्ड असतं आवरण, आणि भाकरी आणि चपातीने जर तोडायचं असेल तर ते आपल्याला पहिलं बॉईल करून घ्यावं लागतं. तर सर्वप्रथम आम्ही इथे काय केलेलं आहे, इकडे ते चॉप करून घेतलेलं आहे, कापून घेतलेलं आहे, जेणेकरून ज्यांच्या चकत्या ज्या असतात त्या आपल्या मस्तपैकी आपल्याला खाता येतील. तर आपण बियांसकट हे बॉईल करणार आहोत, कारण की बिया हे एक इम्पॉर्टंट घटक असतात. कारण की त्याच्यातला जो कडूपणा असतो तो डायबिटीज पेशंट्स जे आहेत त्यांचं ते डायबिटीज पूर्णपणे नाहीसं करू शकतं. तर दररोज कारलं जर खाल्लं तर तुमचा डायबिटीज कंट्रोलमध्येही येऊ शकतो. तर अशी भरपूर लोकं असतात की दररोज कारल्याचा रस पितात, कारल्याच्या चकत्या खातात, कारलं बॉईल करून खातात. तर आपण तर इथे मस्तपैकी चमचमीत बनवून खात आहोत. तर सर्वप्रथम आपण घेतलेलं आहे लसूण, त्याचबरोबर इकडे घेतलेला आहे कांदा, आणि त्याचबरोबर 2 टमाटर चॉप करून घेतलेले आहेत. इन्ग्रेडियंट्स आपण हे सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. प्लीज डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा. तर आपलं बॉईल करून झाल्यानंतर हे कारले बघा, तुम्ही बघू शकता चकत्या. तर मस्तपैकी त्यांचा कलर जो आहे तो एकदम दाट हिरवा झालेला आहे, एकदम टेस्टी दिसायला दिसत आहे. सुगंधही भरपूर छान येत आहे. माझी तर भरपूर फेवरेट असतात. मी तर भरपूर असं म्हणजे चपातीबरोबर भाकरीबरोबर कारलं तर खातच असतो. तर जरूर तुम्हाला जर डायबिटीज मित्रांनो कंट्रोल करायचा असेल तर त्यांनी नक्की हे करून बघा, ही डिश तुम्ही करून बघा. इकडे आपण घेतलेला आहे कढीपत्ता, 1 चम्मच जिरे घेतलेले आहेत, मालवणी मसाला घेतलेला आहेत, रेड चिली पावडर आणि मीठ घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपण 2 चमचे तेलामध्ये लसूण टाकलेला, आणि कढीपत्ता ॲड केल्यानंतर जिरे ॲड केलेले आहेत. ही तर झालं फोडणीचा पार्ट. कडकडून आपलं चांगलं तेल गरम करून द्यायचं आहे मित्रांनो. आणि ही डिश एकदम बोलतात ना की तुम्ही टिफिनलाही बनवू शकता. सकाळ सकाळ तुम्ही ही डिश जी आहे, रेसिपी आहे, तुम्ही टिफिनला बनवू शकता, जेणेकरून तुमच्या घरातले जे कामावर जाणारे असतील त्यांना चपाती किंवा भाकरीबरोबर ही डिश तुम्ही देऊ शकता. इकडे आपण टाकलेलं आहे चॉप केलेला कांदा, आणि त्याच्यानंतर मीठ ॲड केलेलं आहे चवीनुसार. तर 2 ते 3 मिनटानंतर कांदा ब्राऊन झाल्यावरतीच आपल्याला टमाटर टाकायचं आहे. तर हे टमाटर आता चांगलं आपल्याला इकडे मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे मित्रांनो. आणि कोणाकोणाला कारल्याची भाजी आवडते त्यांनी नक्की कमेंट करायला विसरू नका. मला इकडे आपण ॲड केलेला आहे मालवणी मसाला, त्याच्यानंतर कलरसाठी लाल मिरची पावडर. हे सर्व आपण घेतलेले आहेत इन्ग्रेडियंट्स 1-1 चम्मच. आणि मीठ जसं तुम्हाला सांगितलं की ही 2 ते 4 माणसांसाठी भाजी आहे किंवा 5 जणांसाठी. तर अशा पद्धतीने तुम्ही मीठ ॲड करू शकता. मसाला चांगला परतून झाल्यावरतीच 5 मिनिटांनी आपल्याला हे कारली ॲड करायचे आहेत. तरी ते झालं आहे कारली आपल्या फक्त 10 मिनटामध्ये हे भाजी तयार होणार आहेत. कारण की आपलं जे मेन काम होतं ते आपण उकडून घेतलेली ही कारली आहे, जे हार्ड आवरण असतं त्यांचं आता सॉफ्ट झालेलं आहे. आता फक्त हलक्या हाताने मीडियम फ्लेमवरती मित्रांनो तुम्हाला परतून घ्यायचं आहे. कारलं ही चमचमीत कारलं बनवायची एकदम इझी रेसिपी आहे, चांगली डिश आहे. जे कोणी घराबाहेर राहत असतील मुलं मुली, त्यांनी अशा पद्धतीने मित्रांनो नक्की करून बघा. एक चांगली टेस्टी रेसिपी तुम्ही बनवू शकता. आणि जर कोणी असं बोलणार असेल की आम्ही तर दररोज बनवू शकतो का, म्हणजे आम्ही बनवत असतो कारलं, त्याच्यात काय वेगळं आहे. प्रत्येक घरच्यांची बनवण्याची आणि मसाले यूज करण्याची पद्धती वेगळी असते. ही काहीतरी आम्ही वेगळ्या पद्धतीने आमच्या पद्धतीने बनवलेली आहे, तीच पद्धत तुम्हाला दाखवलेली आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही घरी जर नक्की करून बघितलं तर तुमच्या घरच्यांना नक्की आवडेल. इथे आपण घेतलेल्या आहेत वाटीमध्ये एका डिशमध्ये कारल्याच्या चकत्या काढून घेतलेल्या बघू शकतात. कढीपत्ता, कारल्याच्या चकत्या, त्या बिया त्याच्यातल्या, त्याचबरोबर कांदा, लसूण, टमाटर प्रॉपरली फ्राय झालेले आहे, जास्त तेल नाही आहे. आणि जे व्यक्तींना डायबिटीज असतं त्यांचं डायबिटीज नक्की कंट्रोलमध्ये येणार. अशा पद्धतीने तुम्ही जर हफ्त्यातून 2दा जरी कारलं खाल्लं ना, नक्की कंट्रोलमध्ये होणार. तर कारलं खाण्याची पद्धत तुम्ही नेहमीच कंटिन्यू ठेवा. भरपूर मेडिसिनल प्रॉपर्टीज आहे याच्यामधली. तर येस, मला पण फार कारलं आवडतं. कारल्याचा रस्सा असो, सुक्क कारल्याच्या चकत्याच्या भाजी असो, आणि टिफिनसाठी भरपूर एक मस्त बेस्ट ऑप्शन आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीने ही रेसिपी करून बघा. भेटूया पुढच्या रेसिपीजमध्ये.